कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नातेवाईक आणि धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे सध्या भाजपमध्ये कार्यरत आहेत. आज त्यांनी कोल्हापुरात येऊन पत्रकारांशी संवाद साधतानाच मीच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा खरा वारसदार आहे असं सांगितलं. आत्ताचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे केवळ संपत्तीचे वारसदार असल्याचं त्यांनी सांगितलं. पण कोल्हापूरच्या गादीचा खरा वारसदार कोण हे जनताच ठरवेल असं सांगायला ते विसरले नाहीत. श्रीमंत शाहू महाराज यांनी त्यांचा राजकीय बळी दिला की नाही हे त्यांनी स्वतः ठरवावं असं सांगून मी कोणताही जुना वाद उकरून काढण्यासाठी कोल्हापुरात आलेलो नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन करण्यासाठी भाजप पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कोल्हापुरात आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. मी या जिल्ह्याच्या लोकांना मतदारांना इथं आव्हान करायला आलो आहे की आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना दोघी हातकणंगले आणि कोल्हापूर शहराच्या उमेदवारांना आपण मदत करा ही विनंती करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. यापूर्वी 1984ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत तेव्हाच्या इचलकरंजी मतदारसंघातून राजवर्धन कदमबांडे निवडणुकीला उभे राहिले होते. त्यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराकडून त्यांचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर आता लोकसभेची निवडणूक ऐन रंगात आली असताना अचानक प्रकट होणं, खरा वारसदार मीच असल्याचा दावा करणं, त्यानंतर खरा वारसदार जनताच ठरवेल असं सांगणं आणि शेवटी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन करणं या सर्व गोष्टी बुचकळ्यात टाकणाऱ्या वाटत असल्या तरी त्या राजकीय कटाचा भाग असल्याची चर्चा होतीये.